ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आता हे दोन पवार एकत्र येत आहेत, याचा अर्थ महाराष्ट्रामधील पुण्यातून त्याची सुरुवात होताना दिसते आहे। आणि पवारसाहेब आता जे काही आयुष्यभर पुरोगामी विचाराशी त्यांची नाळ जुळली होती, तो विचार त्यांनी धरलेला होता। पण या निवडणुकीमध्ये मात्र या सगळ्या विचारांना थोडासा गालबोट लागताना दिसतो आहे। तर पवारसाहेबांची भूमिका त्या संदर्भात काय आहे आम्ही सांगू शकत नाही, कारण ते देशाचे एक वरिष्ठ नेते आहेत। पण पुरोगामी विचाराला हरताळ पाडून जर भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला मदत होईल अशा प्रकारची त्यांची भूमिका भविष्यात राहील का, या संदर्भात मात्र खूप मोठी चर्चा आहे। म्हणून मला एकूण आत्ताच्या या पुण्यातील युतीमधून ही युती पुढच्या राजकीय समीकरणाची पहिली पायरी तर नाही असं म्हणायला हरकत नाही। शरद पवार भाजपसोबत जाऊ शकतात अशी ही तुम्हाला सुचवायचं आहे? नाही बघा, जर इथे तडजोड होत असेल तर मग सगळीकडे त्याचे आताही अनेक पवारसाहेबांच्या सोबतचे आमदार अजितदादांच्या संपर्कात आहेतच। एक 2-4 लोक सोडले, 4 लोक सोडले तर मला कोणीच दिसत नाही फार काही। आता आम्ही सभागृहात पण बघतो, त्यामुळे आम्हाला त्याची आयडिया आहेच। आणि मोदी साहेबांना सुद्धा 8 खासदारांची आवश्यकता आहे तिकडे दिल्लीत। त्यामुळं मध्यस्थी भूमिका उद्या जर उद्योगपती अदानी साहेबांनी घेतली समन्वय करायची, तर ते शक्य आहे का अशी चर्चा महाराष्ट्रात आहे। पण माझं मत तुम्ही विचारत असाल तर मला वाटतं की आता या पवारसाहेबांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा विचार करता ती भूमिका ही पुण्यातील ही तात्पुरती भूमिका असेल, स्थानिक निवडणुकांच्या संदर्भातली भूमिका असेल, पण ते भारतीय जनता पक्षाबरोबर जातीलच असं मला अजिबात वाटत नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।